प्रमुख पाहुणे आदर्श गाव पाटोदाचे जनक आदरणीय भास्करराव पेरे पाटील साहेब। जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले त्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलास अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या सांगोला नगरीमध्ये या चौथे व्रतपत्राचा उद्घाटनाचा सोहळा आयोजित केला व अनेक या परिसरातील गुणवंतांचा सत्कार सोहळा पण आयोजित केला। यामध्ये आम्हालाही सामील करून घेतलं, आमच्या तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आयोजकाचे साठे परिवाराचे मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले ढोले साहेब उद्योजक आपल्याच भागातले आणि विशेष म्हणजे मी पत्रिका पाहतोय तर सगळ्या पक्षाचे लोक आहेत, विविध क्षेत्रातले लोक आहेत, हे सगळ्याला एका ठिकाणी आणणं आणि त्यांनी पण येणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। यामध्ये काही आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष पण आवर्जून उपस्थित आहेत। भास्कर पेरे माझे नाव आहे, 7वी शिकलेला माणूस आहे मी जिल्हा परिषदच्या शाळेत, तिकडे काही नापास करीत नाही म्हणून 7वी झाली। 1 वर्ष गेले तर पहिली, 2 वर्ष गेले तर दुसरी। मी काय मुद्दाम सांगतो, मी उपजत वारकऱ्याची औलाद आहे। 125 वर्ष झाले वारकरी आमच्या घरात परंपरा चालू आहे, वाऱ्या आहे, एकादशी आहे, म्हणजे आम्ही फुकटचे वारकरी जे आहे ते सांगितलं पाहिजे। त्याच्यात काय काही लोक सांगायला असते, लाजायचं काय, त्याच्यात काय लाजायचं, जे आहे ते आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही, जे आहे ते सांगून मोकळे झालं तर पुढे अडचण येत नाही। खरं म्हणजे अशा सोहळ्यामध्ये माझ्यासारख्याला बोलवलं ही जन्माची सार्थक झाल्यासारखं वाटतं। काय आपली माहिती आहे का काय? तसे तुम्हाला अजून एक सांगतो, म्हणजे आता योगायोग निघाला, पेपर वाजायचं माझ्या अजिबात जमत साठी असे कलाकार गेलो, जमत कसं नाही, जमलंच पाहिजे, यावंच लागतं तुम्हाला, जमत नाही म्हणजे आपले काही दुश्मनी आहे का, भांडण आहे का, नाही, फक्त आमची काय अपेक्षा आहे, जसं आत्ता उल्लेख केला पूर्वीच्या पत्रकाराचा, जांभेकर भाऊ असते, प्रबोधनकार ठाकरे असते, नात्रे साहेब असते, अजूनही चांगले पत्रकार नाही असं नाही, देश डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे। लोकशाहीचा 4था खांब बंद करणं, तर मग देशाला डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे, कुण्या माणसाला नाही, कुण्या पक्षाला नाही, देशाला डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे। साठे बोललो, मी हात जोडून विनंती करेन, पेपर किती विकला, पैसा किती मिळाला, मान किती वाढला, याच्यापेक्षा आपल्या हातून आयुष्यात किती चांगलं झालं हेच करीत राहायचं। काय घाबरायचं नाही, काय लागतं। मी एकदा नागपूरला गेलो होतो, ते नगराध्यक्ष आले, त्यांच्या घरी गेले, म्हणून नाचलेले गेलो, म्हणजे त्यांच्या एवढा मोठा बंगला भारी, त्यांना 4व्हीलर गाडी आणि जे सतत जायचे ती गाडी घेऊन, तर आमच्या खेड्याचे लोक दोन्ही चौकड्यातच संघातलं बसायचे, मग ती गाडी भरायची संघात ना, मग त्याने बुलेट घेतली, सतत जायला। मी काय सांगतो, एवढा पैशावाला माणूस, खूप घरी त्याच्या घरी नेलं मला, वही शिरा आणला आणि ते भाषणात त्यांना ऐकलं होतं, माझ्या घरी काय नाही, मला प्रॉपर्टी नाही, जमीन नाही, शेती नाही, गाड्या घोड्या नाही, ते सर मला म्हणे तुमचं चालतं कसं काय,
आता मी म्हटलं बाबा एवढ्या मोठ्या शहराचे नगराध्यक्ष आहे, मला शेणात पोहे घेऊन येतो, याच्यापेक्षा काय चाललं पाहिजे? समाधान मान्य. येताना कोणी काही आणलं नाही, जाताना कोणी काही न्यायचं नाही, कोणीच देणार नाही. डोक्यातून काढा, माणसाच्या डोक्यात हवा येते. म्हणजे तुम्ही झाडाखाली बसून राहा असं नाही, तुमचं कर्तव्य करत राहा. पण माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहे, मीच सगळ्यात मोठा आहे, मला अक्कल आहे, हे डोक्यातून काढा. काय नाही, ज्याची ड्युटी जी आहे ती त्यानं प्रामाणिक करा. माझ्या ग्रामपंचायतचे शिपाई भारताचा पंतप्रधान दोघांना मी सारखंच मानतो साहेब, मी असाच आहे. का नसू नये, का मानून काय फरक आहे त्याचा? आमचे शिपाई रोज गाव झाडून घेत असेल ना, आणखी काय त्याच्या नशिबाला ते काम आहे. कोणाच्या नशीब, कोणी मुख्यमंत्री झाला असेल, कोणी शेती करीत असेल, कोणी दुकान चालत असेल. कोणाला कमी का म्हणतात? मला कमी म्हणणं हे मला कोणाला आवडत नाही, आणि आमच्या वारकरी संप्रदायात ते बसत नाही. म्हणून आपलं काम आपण इमानी इतबारे करा, आणि आपलं काम इमानी इतबारे करतानाच तुम्हाला देवाचं दर्शन होतं, दुसरीकडे नाही. कोणी काय म्हणू, परमेश्वराचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुमच्या कामातच मिळेल, आणि त्या तुमच्या चांगल्या ठिकाणी तो होऊन तुमच्याकडे येईल. तुमच्या स्वार्थ महाराजांचं उदाहरण घ्या. एकदा पंढरपूरला गेले नाही, त्यांना लोकांनी विचारलं, पत्रकार, बाबा पंढरपूरला जास्त देव कसं भेटेल? त्यांचं काय उत्तर होतं? माझं काय काम आहे देवापाशी, असली करत ते नाही नका घेईन. पण देव कुठे ना त्यांनी सांगितलं, माझं देव इथंच आहे, कांदा मला भाजी अवघी नाही खावायला माझी, माझ्या शेतात माझा देव, माझ्या भाजी खाण्यात माझा देव. म्हणून तुमचा देव आयुष्यभर चौफेरमध्ये राहू द्या. परमेश्वर घरी येईल तुमच्या, ते पेपर वाचायला विकायला काळजी करायची, पण आपल्या कामात आपला इमानदारी पाहिजे, समाजाचं कल्याण होईल असं पाहिजे. काही करू शकतो पेपर. अहो लई गरज आहे ज्ञानाची जगाला. भाव पुढे काय चाललंय जगात, देशात कुणाला माहित नाही. शेतकऱ्याला काश्मीरला सफरचंद काय किलो आहे कोणाला माहिती, आणि काश्मीरला केळं काय द्यायचे नाही हे कोणाला माहिती. हे जर माहिती झालं, त्याची सांगड तुटली, लोक पैशावाले होते, शेतकरी चांगले होते ना, मालामाल होते. कोणत्या जमिनीत काय चांगलं येतं, कोणतं पीक चांगलं आहे, कोणती शाळा चांगली, कोणते खेळ चांगले, जगात काय कमी आहे, यावर्षी पाऊस कमी पडेल की जास्त, हे लोकांपर्यंत ज्ञान घ्यायचं. आम्ही ते सोडून देतो. नारायण राणे असे म्हणाले, पहिली येडी साहेब असे म्हणाले, ते लिहा, आम्हाला काही त्याचा राग नाही, आम्ही काही कोणा पक्षाचे नाही, पण समाजाला गरज आहे ज्ञानाची, आणि तुमच्या माध्यमातून जर ते ज्ञान गेले. खरं तर राजकारणी लोकांवर अंकुश ठेवायचे माध्यम आहे, ते राहिले नाही. ऋषी मुनी संतांचं यांचं बी राजकारणी लोकांवर अंकुश ठेवले. पहिले जर एखादा साधू राजवाड्यात गेला, तुम्ही आठवा, तर राजा उठून येत होता, लोटांना घालत होता साधू पुढा. आता असं होतं का? नाही, साधूच जातो त्याच्याकडे, मला एक पोत साखर द्या, काय इज्जत राहील? म्हणून आपली इज्जती आपण घातल्या. राजकारणावर अंकुश असणं अतिशय गरजेचं आहे, देशाचा विकास करायचा असेल तर. पण आता ती परिस्थिती राहिली नाही, आणि तुम्ही अंकुश ठेवू शकत नाही. काय झालं, 25 वर्षाच्या ग्रामपंचायत मध्ये काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, दोन गोष्टी लक्षात आल्या. एक, माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं रोज, आणि दुसरं, देशावर कर्ज वाढू राहिलं. मग नक्की स्वातंत्र्य मिळून आपण काय कमवलं? आपले आजोबा पंजोबा किती जगत होते साहेब? किती? 100. आणि आता आपण 60 40 गेलं, आणि कर्ज. मग नक्की काय मिळवलं आपण, याच्यावर कोणी विचार करेना. आणि
आणि या 75 वर्षात 100तलं 40 गेलं. नीट ऐका सांगोलेकर. आणि पुढच्या 75 वर्षात ह्या 60तलं 40 गेल्यावर खाली काय राहील? होऊ शकतं. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की माणूस 100 वर्ष कसं जगेल याच्यासाठी काम करा. साहेबांनी आता इतर देशाची उदाहरणं दिली. जर जपानमध्ये आज 100 वर्षाचा माणूस काम करतो जगतो नाही. बरं आमच्या देशात सगळं चांगलं आहे. जर आमची प्रगती झाली तर आम्ही 125 वर्ष जगायला पाहिजे होतो. पण असं होत नाही. मग आता काय करायचं? राजकारणी करीत नाही, पत्रकार करीत नाही, बाबा करीत नाही, कोर्ट कचेऱ्यावाले करीत नाही, कोणीच नाही. मग करायचं काय? मग आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले वाक्य आपली आपण करा सोडू नको, कोणाच्या भविष्यात बसायचं नाही. आणि ते क्षेत्र आम्ही उचललं. आम्ही आमच्या गावापुरतं केलं, करतो. त्याचं एवढं नाव झालं. मी माझं गाव सोडून कोणासाठीच काही केलं नाही. मला तर लाज वाटते लोक मला एवढं मोठं काम समजत. माझ्या गावाचंच केलं मी. त्या गावाने मी 25 वर्ष मला काम करायची संधी दिली आणि मी पण इमानदारीने केलं. तुम्हाला एक 5-7 गोष्टी सांगतो. जर आपल्याला कर्जमुक्त व्हायचं असेल आणि 100 वर्ष जगायचं असेल तर माझ्या काही लक्षात आलं ते तुम्ही करा. तुमच्या काही लक्षात आलं तर तुम्ही करा. मी सांगतो तेवढं करा असं नाही, आणखी काही करा. 6-7 गोष्टीचा उल्लेख करतो. पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. तिसरं काम आहे मुलांचं शिक्षण चांगलं करा, संस्कार द्या. चौथं काम आहे गावात स्वच्छता ठेवा, परिसरात स्वच्छता ठेवा. 5वं काम आहे शक्यतो बाहेरचं खायचं नाही, गावातलं घरचंच खायचं, आपल्या माहितीतलं खायचं. 6वं महिला मंडळ ध्यानात राहील ना, बाहेरचं खायचं. जिला लवकर कुकू पुसायचं असेल तिने बाहेरचं आणून नवऱ्याला घाला. घरच्या घरी घाला ना, काय बिघडलं? ते कोणाला ऐकायला विचित्र वाटतं. माझी भाषा अशीच आहे. मिरची पावडर दुकानातून कशाला आणायला पाहिजे? हळद पावडर दुकानातून कशाला पाहिजे? धने पावडर कशाला पाहिजे बाजारात? पिशवीचं दूध कशाला पाहिजे? गावात आहे ना, शहरात नाही. त्यांचं ठीक आहे, गावात कशाला पाहिजे? 6वं काम आहे म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. गावातल्या कोणाच्या म्हातारा असो, कोणत्या जातीचा असो, त्याला गावाने, ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने सांभाळा. 7वं एक काम आहे ते जरा अवघड आहे. ते काय मी आता सांगत नाही. मी सांगून थकलो. लोक काय ऐकत नाही, ते करीत नाही. मग आता मी ठरवलं ते सांगूच नाही. कशाला सांगायचं? लोक करीतच नाही. काय सांगवलं तर तुमचं काय मत? करीत नाही ना लोक. पण मलाच लाज वाटते आपण उगाच सांगितलं असं. प्रयत्न करतात, दुसऱ्यावर जळायचं नाही. त्याला काय पैसा लागतो? आपलं आयुष्य त्याला कमी ओढायलाच आहे. अरे मस्त राहा, असा खेळा का. मला लय लोक म्हणजे तू हसतो कसं काय एवढं? म्हणजे बाळ काय रे, काय नसलेली माणसाला काय म्हणून साहेब स्वतःच ते माझ्या एवढं कसं हसतो काय. पाणी आपल्या देशाचं खराब झालं, आपणच केलं. ड्रेनेज सोडलं, कारखान्याचं पाणी सोडलं, म्हातारे नेलं, राख नेऊन टाकलं. इकडं कुठे टाकते?
चंद्रभागे बरं म्हणताना की नाव असं त्याचे भारी द्यायला चंद्रभागे. चंद्रभागेत राख टाकायची, तळ हातावर पाणी घ्यायचं. कसं चांगलं आहे का बरं? बघा की मेलेल्या माणसाची राख प्यायला चालते का? मग पाण्यात कशी टाकते? नका टाकू. एखाद्या बाईला गिलासभर पाण्यात एवढी एवढी राख दिली, गिलासभर पाण्यात थोडीशी, त्याला म्हणजे ते मावशीच्या नवऱ्याचं आहे, एक घ्या. आणि लोकांच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकते? माझी हात जोडून विनंती आहे. माझी आई वारली 5 वर्ष झाले. मी 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात सगळी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, पर्यावरणाचं काम झालं, पाणी खराब व्हायचं वाचलं, नेऊन टाकायचे 500 किती सोपं. अनेक प्रकारे पाणी खराब झालं. 4 लिटर पाणी पोटात जातं आपलं रोज. आता हे 10-20 रुपयाला बाटली सर्वसाधारण माणूस घेईल का? नाही घेऊ शकत. म्हणून नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने चांगलं पाणी दिलं पाहिजे. झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. ते कोरोना आला होता ना, कोरोना बिरोना काही नाही, झाडं कमी झाले, ऑक्सिजन कमी पडत होतं लोकांना. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. एक काळ्या दगडावरची रेघ आहे, जिथं झाडं तिथं पाऊस, झाडं नाही तर पाऊस नाही, हे लिहा. पण आम्हाला काय शिकलं? पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला, भजन करा. सप्ताह घाला, भजन करा, तो विषय वेगळा आहे. पण सप्ताह घातल्याने जर पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. पाकिस्तानला सप्ताह घालते का? पाऊस कधी पडतो? केरळला सप्ताह घालते का? म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वने केले, झाडाला सोयरे म्हणे. 2 मिनिटं माणूस झाडाशिवाय जगू शकत नाही. 2 मिनिटं ऑक्सिजन नाही मिळालं तर खाल्ला, आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो. आज मरा, बाप मरा, तो झाड नाही मरा, बायको मरा, नवरा मरा, पण झाड नाही मरा. आणि आम्ही तर हाताला मारून राहिलो. कसं व्हायचं? कोरोनामध्ये काय झालं? तुम्ही एखादी यात्रेत जात आहे, एक टावर मोबाईल हजारो लागत नाही, रेंज अशी कुचकुच करते, आपण म्हणजे लागत नाही, बाजून झालं. तसंच झालं कोरोनामध्ये. झाडे कमी, माणसं जास्त, रेंज लागत नव्हती, रेंज सोडली तर गेलं. आणि एका माणसाला 4 झाडं लागते जगायला, 4. मग तुम्ही तुमचं ठरवा, तुम्ही किती झाडं लावले, कुठं लावायचे, किती लावायचे, कधी लावायचे. एका माणसाला 4. मुलांचं शिक्षण चांगलं करा, संस्कारी करा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अहो हे लोक बघा, ह्या लोकांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले, गोरगरिबाला, दलिताला शिक्षण द्यायचं केलं, म्हणून तरी आपण कसं तरी बसलो. शिक्षणाशिवाय खरं नाही. आजकाल काय झालं, पोरं शिकत नाही, पोरीला शिकून देत नाही. पोरीला खेड्यातून शाळेत पाठवत नाही, हायस्कूलला. आय म्हणते एकटीला कशी पाठवू? नाही का, कुणाच्या भरोश्यावर पाठवू? माझी महिलाला विनंती, हात जोडून पोरीला पाठवा. शाळेत जाते ती गुरुजीकडे, काही घाबरू नका. गावात बाईला 250 रुपये रोज आहे. काम करताना काय रोज मिळते हजेरी, आणि मास्टर केला 2,500. कारण काय? तिच्या बापाने तिला शिकवलं, मग आपल्या लेकराला कोण शिकेल? म्हणून पोरीला शिकवा. आणि नोकरी म्हणून नाही, पण शिक्षणाशिवाय काही खरं नाही. हरिपाठात सांगितलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशराचे सकाळी सिद्धी. आजची सिद्धी काय असेल तर बुद्धी, आणि बुद्धी कशाला येते ते शिक्षणानं. म्हणून मुलीला शिकू द्या. माझा एक प्रश्न आहे महिला मंडळीला. आज तुम्हाला भीती वाटते की पोरीला एकटी कशी पाठवू? ठीक आहे, तुमची पोरगी आहे, तुम्ही आई वडील
केली आहे. तुम्हाला भीती वाटणं साहजिक आहे, मला काही म्हणायचं नाही. पण उद्या जेव्हा 250 रुपये रोजाने ती ऊसात डाळिंबात कामाला जाते, तेव्हा काय झेड प्लस सुरक्षा राहते का तिला? मग आताच पाठवणं शाळेत तिला का काढून घेता? शाळेतून काढणं म्हणजे 302 गुन्हा आहे. मेली ती मुलगी, काय बोललं तिच्या? म्हणून पोराला शिकवा, बाहेरचं खाऊ नका. लय भेसळ आहे, तेलात भेसळ, मसाल्यात भेसळ, दुधात भेसळ, अहो टरबुजात भेसळ, ऊसाच्या रसात भेसळ आहे. ऊसाच्या रसात आपणच सांगतो बरं टाक बरं. आता बरं पहिल्या पाण्याचं आहे, तुम्हाला माहिती आहे का? एक नाही, 1000 गोष्टी अशा, 1000. म्हणून काळजी घ्यायची. म्हाताऱ्याला जीव लावा. काय ते म्हातारे खायवाचून परेशान आहे. वृद्धाश्रम बंद करावं. गावातल्या गावात सांभाळायला म्हातारे लय झाले का? किती 2, 5, 10, 20 म्हातारे, 50. त्याला आम्ही तेवढं भिकायला वाढतो आणि आमचे म्हातारे वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. अर्थात ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकेने जर पुढे होऊन हे सगळं करायचं ठरलं, तर यांच्याकडे पैसा लागेल, पॉवर लागेल. पॉवर आहे, पैसा भी आहे. आता सरकार भी लय पैसे देत. आता पहिले आमच्या काळात पैसा नव्हता. आता नगरपालिका, ग्रामपंचायतीला लय पैसा येतो आणि लोकांकडे पण पैसा आहे. आम्ही सुरुवातीला आमची ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हा 1 रुपया नव्हतं साहेब. आता मला दरवर्षी सरकार 40 लाख देतं, आमच्या खात्यात जमा करतं दरवर्षी. म्हणजे सगळ्यालाच देतात, मला दोन्ही देतात. लोकांजवळ पैसा आहे. आता मग तो पैसा आहे कशासाठी? जर तुमच्या मुलाला तुम्ही चांगलं दूध, चांगलं जेवण देत नसेल, चांगले फळं देत नसेल, तर तो पैसा कमवायचा कशाला मला कळत नाही. आम्ही काय केलं ते एकदा सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 800 कुटुंब आहे माझे, 800. एका कुटुंबाकडून 5000 रुपये घेतो साहेब मी दरवर्षी. 40 लाख रुपये जमा होते माझ्याकडे, 40 लाख. आणि सरकार देतं 40 लाख. एवढ्या गावाला 80 लाख दरवर्षी खर्चाला येईल. माझा वर्षाचा खर्च आहे 32 लाख. लोक देते 40 लाख, मला 8 लाख त्याच्यातून उरत आहे. सरकार देते त्याच्यात नवीन काम करतो, संपलं, झाला विकास. मला आतापर्यंत जवळजवळ 4 कोटीच्या आसपास पुरस्कार मिळाले गावाला. आणि मला मिळाले ते कोणाला मिळू शकते? काम करा ना. यावर्षी 50 लाखाचा मिळाला माझी वसुंधरा. स्मार्ट विलेज मध्ये 50 लाखाचा. आता टुरिझम मध्ये माझे गाव काल राज्यात प्रथम आलं. आता देशात गेलो आम्ही, तिथे तर माझा नंबर आला. येईल का नाही माहित नाही, देश मोठा आहे. पण तिथे माझा नंबर आला तर 3 कोटीचं बक्षीस आहे. भाग घ्या ना. बरं, भाग घ्यायला पैसे लागत नाही, म्हणून गावाने भाग घेतला पाहिजे. 32 लाख माझा खर्च आहे, 8 लाख मला नफा आहे. प्रश्न असा आहे, लोक 5000 देते का आणि काऊन देते? तुम्हाला विश्वास बसणार नाही. काही जाणकार मंडळी असं या क्षेत्रातली याच्यात 1 एप्रिलला वर्ष चालू होतं नवीन. कधी? 1 एप्रिलला, म्हणजे अजून 3 दिवस बाकी आहे नवीन वर्ष चालू व्हायला. साहेब चमत्कार आहे भारतातला. पुढच्या वर्षीचे टॅक्स आतापर्यंत माझ्या गावात 100 लोकांना भरला. 100. पुढच्या वर्षीचा
हे मागचं नाही. तुम्हाला राग येणार नसेल तर एक शब्द मी विचारतो, मुद्दाम म्हणजे मला तुमच्याशी दुश्मनी नाही. पुढच्या वर्षीच्या काय बनणार आहे इथं एकही माणूस नसेल. आता सगळेच चालू झाले पण चालू करीत नाही. काय नाही कळलं? भरा टॅक्स भरा, टॅक्स भरा, कुठला सुविधा घ्यावं. तुम्ही टॅक्स भरत नाही म्हणून तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपावर गेले, नीट ऐका, 100 रुपयाची नोट दिली, 1 लिटर पेट्रोल टाक. त्याने 100 रुपये घेतले, नाही टाकीत म्हणलं जा, तुम्ही काय करील? निघून जाईल. बोलत नाही, बोललं पाहिजे, बोला गप्पा केल्या तर मजा येईल. तुम्ही निघून जाईल का? मग काय करील? भांडण होईल, त्याला मारील. मग तसंच आहे, इथे टॅक्स भरा ना, नळाला पाणी येत कसं नाही. भुटाने आणा ना सरपंचाला नगराध्यक्षाला, पण ती हिंमत तुम्हाला कधी येईल? टॅक्स भरला. आता काय होतं तुम्हाला बुकीत सांगू का? तुम्हाला या वर्षी नळाचं पाणी आलं नाही. नीट ऐका, या वर्षी साफसफाई केली नाही पण टॅक्स चुकत नाही. बरोबर आहे ना? ते तुमच्यावर बजेट तसंच राहतो. म्हणजे आमचे लोक एवढे बदमाश आहे, मुद्दाम तुम्हाला चालू वर्षीचे मागत नाही. त्याला माहिती पैसे कुठे चालले. चालू वर्षी घेतले तर काम करायला लागेल. ते कधी मी थर्माटीच वसूल करते. मग घाट्यात कोण गेलं? आपण गेलो. माझ्या नळाला पाणी आलं नाही म्हणून कोणी म्हणून कोर्टात गेला का? जाऊन पहा, नगराध्यक्षाला घरी जावं लागेल. पण तुमच्याकडे टॅक्स भरलेली पावती पाहिजे. किती पैसे घेतो मी? 5,000. सुविधा काय देतो माहिती आहे? एक पहिली सुविधा आहे मोफत लोकांना, मोठ्या पणाची. काय? जी बाई पहिल्या नंबरची पावती फाडील 1 एप्रिलला, पहिली पावती, तिच्या हाताने 15 ऑगस्टचं जनरेटर नव्हतं माझ्या इथं. दुसरी पावती 26 जानेवारी, तिसरी पावती 1 मे, चौथी पावती 17 सप्टेंबर. बाया झोपतच नाही. आता जास्त लोक भरून आले तर ड्राय पडतो. आणि महिला कोण भरते म्हणतो मी बार बार महिलाचा उल्लेख का करतो? माझ्या इथल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहेत, माणसाच्या नावावर नाही. तुला राहायचं तर राह, नाही राहायचं तर जा. आमच्या इथल्या बाहेर काय म्हणते माहितीये का? निस्ता दर्जात बसून कुत्रे राखव, तुला भाकरी घालते. हा त्यांना किती असं का? मी माताला आलं साहेब, माणसाला काय नाही केलं तरी लेडी त्याला सांभाळली. पण चेंडू बसत नाही ना. माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे. 4 नळातून पाणी येतं माझ्या गावात. तुमच्यापैकी माझं गाव कोणी पाहिलं? तुमच्यापैकी आलतो कोणी? नाही आलं. कधीतरी तुम्ही आलते, तुम्ही आलतो, तुम्ही आलतो इकडे बरं. कधीतरी या. पहा, जुन्या भांड्याचा नळ वेगळा, महिला मंडळ 24 तास पाणी आहे, रात्रंदिवस. 25 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद आहे. जायकवाडी धरणावरून आणलेलं पाणी आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी बांधलेले धरण. शंकरराव चव्हाण साहेबांनी ते धरण बांधलं नसतं तर आम्हाला चड्डे घालून नसते. ज्या पुढाऱ्याने केलं त्याने केलं म्हणलं पाहिजे, कोणत्याही पक्षाचं असू द्या, नाही का? पहिले होते हो असे पुढारी, आता त्याला काय म्हणा तेच कळत नाही. आमच्या आबांना अभियान चालू केलं गाडगे बाबा, लय गाव चांगले झाले. पहिले खरंच अनेक
पुढारी होती चांगले, खूप कामं करायचे, वेगवेगळं काहीतरी समाजासाठी करायचे, पण आता ते राहिलं नाही. दुसरा नळ आहे जायकवाडी धरणातून आलेला, त्याला पण 24 तास पाणी आहे आणि ती तिसऱ्या मजल्यावर जातो बघर मोटरचं. मोटर लावायची गरज नाही, बाईने खाली नाही यायचं, पाण्याने वर जायचं. एवढं प्रेशर आहे पंचायतचं. तिसरं पाणी आहे 20 लिटरचा जार एका घराला रोज आहे, मोफत. सगळे पाणी मोफत आहे. 5,000 बदले गडगडम 20 लिटरचा जार काढायला येतो 20 रुपये. 20 धरा, महिन्याचे 600, वर्षाचे 7,000 वर्षे. मी घेतले किती? ध्यानात ठेवा, झोप यायची नाही आज. तरी माझी ग्रामपंचायत 8 लाखाला नफे. चौथं पाणी आहे माझ्याकडे. रोज सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावच्या नळाला आंघोळीला गरम पाणी येतं. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळन तू कैसे ते कर त्याच्यात मर. मला अजून कळलं नाही बाईने पाणी का तापायचं. बरं, आमच्या मराठवाड्यात तर लई बेकार आहे. इकडे तुम्ही थोडे सुधारलेले लोक आहे. आमच्या तिकडे काय पद्धत आहे साहेब, नुसतं तापायचं नाही, जिथं आंघोळीची जागा आहे तिथं राजाला नेऊन द्यायचं. इकडे कसं आहे? तसंच आहे. मला अजून कळलं नाही, आंघोळीला या हात भरायला जायचं, मग बादली हातात पेर करून द्यायचं काय? त्याच्या हाताला पेरले पाहिजे. 2 तास महिलाचे रोज वायाला चालले साहेब, फक्त पाणी तापा. 5% आयुष्य महिलाचं वायाला जातं. 5%. आमची एक पिठाची गिरणी आहे ग्रामपंचायत, वर्षभर दळण मोफत. किती दळून द्या, लग्न करा, साखर पुढे करा. 5,000चा हिशोब देतो मी तुम्हाला. वर्षाची दळणाचे पैसे किती वाचत? 10 मसनी घेतले आम्ही महिलांसाठी. मसनी कशाची आहे? आणि सगळ्या फुकट आहे. शेवाय करा, पापड करा, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा, सगळ्या डाळी करा, मसाला पावडर करा, हळद पावडर करा, धने पावडर करा, गोड तेल करून न्या, उसाचा रस काढून न्या. कोणत्याही मशीनला भाडे लागत नाही. मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा भरून न्या, सगळं फुकट. अख्ख्या गावाच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. संपूर्ण गावाला वायफाय वर्षभर फ्री आहे. पैसे घेतले की तुम्ही, आणि 32 लाखात सगळा खर्च होतो. 8 लाख मला नफा आहे, हे बार-बार ध्यानात ठेवा. आमचा शेती करायचे ट्रॅक्टर आहे मोठा, 30% सबसिडी शेतकऱ्याला. म्हणजे नांगर मोगड्याचं त्याचं जर बिल वर्षाचं 10,000 रुपये झालं तर आम्ही 7,000 घेतो, 3,000 त्याला माफ करतो शेतकऱ्याला. 30% सबसिडी शेतकऱ्याला, 30% सबसिडी नगदी. नगदी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे. सरकार काय करतं, मदत केव्हा करतं? तू फाशी घे, मग तुला 2 लाख देतो. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, दर घरून 2 बकेट दिल्या कचरा ठेवायला. प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली, महिन्याला सांगितलं वेगळं वेगळं ठेवा, आम्ही घेऊन जातो. पण महिला ऐकत नाही. आमची माणसं जाते कचरा घेऊन येते, त्याचा आम्ही उठत करतो. पण लोक प्लास्टिक मिक्स करते. नाही करायला पाहिजे. माझे हात जोडून विनंती तुम्हाला, प्लास्टिक फार बेकार आहे.
चांगल्या बाबाची औलाद आहे, 1400 वर्ष झडत नाही, लोक ऐकत नाही. मग आम्ही काय केलं, 3 वर्ष झाले तेव्हापासून जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवती पिशवी, तिच्याकडून 15 रुपये किलोने विकत घेतो. हे तुकडा घेत नाही आता. महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचे तर ठुकीच. पण शेजारी घरी नसली तर तिचे मी उचलत. मी लई वेळेस सांगितलं, सरपंच नगराध्यक्ष होणं सोपं आहे, पण हे गावातले रानडुकरं सांभाळण्याला आवडत आहे बाबा. हे ज्याला जमतं त्याला फारम भरा. महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा आहे, मोफत व्यायामशाळा महिलांसाठी, पुरुषांसाठी वेगळी व्यायामशाळा आहे. पैसे घेतले किती, काय पाहिजे लोक. माझ्या ग्रामपंचायत मध्ये रोज गावातले निराधार म्हातारे, मुलं बाळ नाही, गरीब आहे, अशा 38 म्हाताऱ्याला रोज जेवण आहे माझ्या ग्रामपंचायत मध्ये. काय टेन्शन. 2 महिला कामाला ठेवल्या, किचन बनवलं मोठं, ताजं फ्रेश जेवण. म्हातारे खूप झाले, गालवर आले. करा, काय अडचण नाही, होऊ शकतं. म्हातारे कोतारे जर ग्रामपंचायत मध्ये आलं, चिडचिड करतं, हा कागद लवकर द्या, ग्रामसेवक पुढे गेला, सरपंच गेला का, लवकर द्या, मग जायचं. मग पाहिलं म्हातारे चिडचिड करते, काय करा. मग आता 3 मशनी आणल्या, मशनी ठेवल्या ग्रामपंचायत मध्ये आणि वृद्धाच्या खुर्ची पुढे ठेवल्या वृद्धांसाठी. बाबा आले की त्या खुर्चीवर बसायचे, बाबाचे दोन्ही पाय त्या मशनीत घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचे. त्या मशनी बाबाचे पाय दाबी त्या घालून. बाबा उठतच नाही, दमन होऊन द्या, सगळे सरपंच आपलंच आहे. काय करा. आणि मी जे एवढं सांगतो ना, आम्ही एवढं करतो, आम्ही एवढं करतो, कोणाच्या पैशाने करतो, याच्यात आमचं काय. मी तर फकीर माणूस आहे, मला ते कुठे जमीन नाही, काय घर नाही, दौलत नाही, माझ्यावर काय करायला. त्यांचंच घ्यायचं, त्यांनाच लावायचं, काय प्रॉब्लेम. आणि याच्यासाठीच राजकीय खुर्ची आहे, याच्यासाठीच राजकारण आहे, याच्यासाठीच सत्ता आहे. हे आता काय पागलवाणी काही म्हणजे मला नाही बोललं तर राग येते साहेब. हे लोक काही उलटे सुलटे छापी देते. अरे एवढे खोटे. अरे खऱ्या खोटे आपल्याला माहित नाही, आपण का तिथे होतो का. नाही तुम्ही नाही, आम्ही घेतले नसेल घेतले, खाल्ले नसेल खाल्ले, आणि घरात तिकडे राहू ना. तुम्ही विधानसभेवर लोकांना सांगून राहिले, हे वाईट आहे. कळलं का. आम्हाला काय घेतलं तर नाही घेतलं तर तू सुख नाही. समाजापुढे काय चाललं, मग समाज पण दिसत जाईल. आवडीआवडी समोर रोज सांगते, हे त्याचे सांगत होते, तू याचे सांगत होते, तमाशेरावांनी मजा वाटते, पण त्याचे परिणाम समाजावर काय होते याचा विचार करा ना. आम्हाला काय काय घेतलं तरी याचे दुखणे आमचा काही संबंध नाही. तिकडेच राहायचं, काही मान मर्यादा असते ना. काहीतरी राज शरण बाळगून आपलं आपण राहिलं पाहिजे. लोकांपुढे आपण काय दिलं पाहिजे. सगळ्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण सगळ्या गोष्टी सगळ्या पुढे सांगायच्या नसत्या ना. म्हणून अंकुश पाहिजे तुमचा. पण ह्या लोकांकडून करून घेणे एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी सरपंच नगराध्यक्ष हरामी पाहिजे, बदमाश. मी जेवढा आतून काळा आहे त्याच्या वरून काळा आहे ना, त्याच्या 10 पट आतून काळा आहे. लय कपटी मी.
म्हणून मग आम्ही काय केलं, कसं केलं सांगतो. महिला लग्नाची नोंदणी करीत नव्हत्या आमच्या गावात. मग मी काय केलं, एका बाईला अडवलं, तिच्या पोराची जन्माची नोंद घेतली नाही. कोणाची? तिच्या पोराची. ती म्हणजे काऊन घेईना? अगं म्हणलं काय तुला लग्नाची नोंद आहे का? म्हणे नाही. म्हणजे कुठून आलं? तिला लय राग आला. अहो लग्नाची नोंद करून कुठून आलं? रडत रडत गेली, मला काही शिवाय दिल्या. पण तेव्हापासून सगळ्या गावाला माहीत झालं, लग्नाची नोंद आधी मग पोराची नाही. हळद लावूनच येते आता, आमच्या लग्नाची नोंद करा. काम झालं ना. आणि लग्नाची नोंद करताना टीसी जोडा लागते, म्हणजे अल्पवयीन मुलीचे लग्न होत नाही माझ्या. कळलं? हा गुप्ता. मृत्यूची नोंद करीत नव्हते. मृत्यूची नोंद करीत नाही. 1 महिन्याच्या बाद सरपंचाला अधिकार नाही. कोर्टात जाऊन ऑर्डर आणायला लागते. 5,000च्या वर खर्च येतो. गावात वाद होतो. लोकांना कायदा करत नाही. लोक म्हणजे सरपंच तोडून काम करतो. वाद होतो ना. आम्ही काय केलं, आमच्या गावामध्ये जो कोणी माणूस वारला आणि त्याच्या पोरानं त्याच दिवशी अर्ज केला, लगेच म्हातारा असताना घरात, तर त्याच्या बापाला जाळायला जेवढे लाकडं लागते ते सगळं इंधन ग्रामपंचायत फुकट देतं. त्या लाकडाच्या आशाने ते अर्ज करतात. प्रश्न कसे सोडला पाहिजे लक्षात. नोंद झाले ना. आता 2 वर्षापासून आम्ही लाकडं बंद केले. आता गौऱ्या देतो, गौऱ्या शेणाच्या लाकूड तोड बंद. आता गौऱ्या तेवढं भारी जोडतो साहेब, तुम्हाला भरोसा नाही तर नवीन पाहतो. अरे गौऱ्याचे भारी अशा मे महिन्यात आम्ही त्या घरी सर्वे केला. त्या बाईला विचारलं, ताई तुमचं नाव काय? नाव सांगितलं. तुम्हाला कोणतं झाड आवडतं? एक नाव सांगा. तिने नाव सांगितलं. पाऊस पडल्यावर ती रोप तिला आणून दिले. ती जिनं जे सांगितलं होतं ते. आता काय करेल त्याची ती? मी 1 तासाने फोन करतो साहेब. जिला जे आवडतं ते रोप दिलं. मग आता काय करेल ती? लावले ना. तिला जर म्हणला की सरकारी योजना आहे, ती म्हणले ती पाट्याची गाडी उतर. तिच्या आवडीचे रोप दिले. साहेब माझ्या इथे या वर्षी कमीत कमी 1.5 लाख नारळ निघाले. रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला 1.5 लाख. आणि विकले नाही, पोराने फोडून खाल्ले रस्त्यावर. आणि दरवर्षी वाढत चालला तो आकडा. 1.5 लाख नारळ, 800 घर. आमच्या स्मशानभूमीत कमीत कमी 100 क्विंटल जांभळे गेले दरवर्षी. महिला अमावस्येच्या दिवशी पण स्मशानभूमीत बसत आहे. तिला भूत दिसत नाही, जांभळे दिसते. जांभळे है ना. म्हणून या लोकांकडून करून घेतलं पाहिजे. कला डोकं लावलं तर होतं. छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण भगवान या लोकांनी डोक्याचा वापर केला. साम दाम दंड भेद सगळं वापरलं, म्हणून त्यांना यश आलं. कधी कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह पण केला. केलं पाहिजे. कधी 2 पावलं पुढं 2 पावलं मागं. पण जगाच्या मानानं आपण, परमेश्वराने भारतात खूप दिलं पण आम्हाला खाता येईना. जगात काय नाही. दुबईमध्ये आखातामध्ये 5-5 वर्ष पाऊस पडत नाही. पाऊसच नाही. आणि खाली वाळू, जमीनच नाही. पण चांगले डाळिंब निवडून दुबईला जाते. चांगले अंगूर दुबईला जाते. काय मग तिथे काहीच नाही. तिथे 160 मजली बिल्डिंग आहे. तिच्यावर पाणी येतो. 160 मजली.
ज्या देशात पाऊस पडत नाही त्या देशात 160 मजल्यावर पाणी जातो. इथं गावो वाहून चालले, पहिल्या मजल्यावर येत नाही. कसे लोक पैसे भरते? भरू शकत नाही. एकदा वट सावित्री पौर्णिमेला काय केलं आम्ही, ग्रामसेवकाला म्हणलं वडाचे बाबा काय पहिल्याला वाटू. ग्रामसेवक मला म्हणजे तुमचे डोकं खराब झालं का बाया, वड कोण लावते? आपल्याला लावायला जागा नाही, वडाला लई जागा लागते. एका वडाला घराएवढी जागा लागते, भागेवढी. वडे नको म्हणे, नाही नाही म्हणला. आता आपण सरपंच आण म्हणलं तर आणणं आले. नर्सरी गेला, मला म्हणे दादा 70 रुपये आहे इथं, आणले. सत्य घटना आहे. ग्रामपंचायत कडे ठेवलं. माझ्या इथे लाऊडस्पीकर द्यायला घेऊन दिला. असं लाऊडस्पीकर आहे, 18 लाऊडस्पीकर आहे. सगळ्या गावात दोंडी जाते, घरना घर दोंडी जाते. 42 सीसीटीव्ही कॅमेरे आहे माझ्याकडे. अख्खं गाव ग्रामपंचायत मध्ये दिसत. बाई घराच्या बाहेर निघाली पहिले पदर घ्यायची, काय त्याच्या मेल्याला ऑफिसात दिसत. माझ्या गावात कोपऱ्या कोपऱ्यावर 37 ठिकाणी बेसिन आहे हात धुवायला पूर्ण करायला. आपण काय म्हणतो, इथे थुकू नका. आमच्या इथे तसं नाही, इथे थुका असं आहे. इथे थुकू नका, मग थुका पुढं. नो पार्किंगचा बोर्ड मला आवडत नाही. पार्किंग कुठे सांगा. इथे लग्न करू नका, चूक आहे. लग्न कुठं करायचं ते सांगा. हे समजायला ओळखला. मग ते रोप आणले ग्रामसेवकाला, ग्रामपंचायत मध्ये ठेवले. शिपायाला दोंडी लिहून दिली. दोंडी काय होती बायका, सत्य घटना आहे. दोंडी अशी होती, उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे. ग्रामपंचायतीने वडाचे रोप आणलेले, ज्या महिलेला पाहिजे असेल तिने घेऊन जा. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे की नाही? वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे महिला पळत आले, आमचं वड द्या, आमचं वड द्या, 70 वडे 5 मिनिटात गेले. इथं महिला मंडळ बसलेला आहे माझ्या वडी. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही पण वडे लावा. आणि वडाला जागा लागते हे डोक्यातून काढून टाका. वड कुंडीत लावा. पुढं घरापुढं काय होतं, कुठं पाण्याचं काही नाही ना. एका बाजूला तुळस, दुसऱ्या बाजूला. आणि वड लय ऑक्सिजन देतो रात्री. वडाचे लय फायदे. सगळ्यात मोठा फायदा सांगू का वडाचा? ताई महिला मंडळ सांगू का? आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. अरे तिकडे वड्याला लावला त्याला लय पाडून फोटो द्या. आपल्या कुंडीत चांगला आहे. गमतीचा भाग सोडून जातो. वड हा पवित्र झाड आहे, लावायला पाहिजे. जसं तुळस पवित्र आहे तसं वड पण पवित्र आहे आणि तो लावला पाहिजे. अशा एक ना अनेक पद्धती. माझं ऑफिस बघा, काय कोटी रुपयाचं ऑफिस बांधलेलं, कोटी सेन्सर आहे. सेन्सरचे दरवाजे ऑटोमॅटिक उघडले. खूप गोष्टी केल्या. पाणी सगळं सांडपाणी अंडरग्राऊंड आहे. एक ठिकाणी तुम्हाला उघडं दिसायचं नाही. मच्छर नाही, डास नाही. रस्ते सगळे प्युअर ब्लॉकचे. 100% लोक टॅक्स भरते आणि लोकांनी भरलेल्या टॅक्स आणि इमानदारीद्वारे लोकांसाठी 100% खर्च करतो. सब काय आमचं
काय नाही, त्यांचं घ्या, त्यांच्यासाठी लावा. इतकं सोपं जीवन असताना आपण करत नाही का? जिल्हा परिषद, माझं जिल्हा परिषदच मला आवडतं. जिल्हा परिषद ही गोरगरिबांची शाळा आहे. मला जागा नव्हती जास्त माझ्याकडे. गेल्या वर्षी आम्ही जागा घेतली 3 एकर. आता शाळेचं काम चालू आहे तिथे. एकदम भारी शाळा. आणि मी पहिले सांगितलं ना, पोरं शिकले पाहिजे आणि जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले पाहिजे ह्या मताचं मी. माझ्या संस्थेची शाळा नाही, मला आवडत नाही. एवढे पैसे आणायचे कुठून? आणि जिल्हा परिषदच्या शाळेत चांगले मुलं जन्माला येत नाही असं पण सांगितलं. गैरसमज आहे. आतापर्यंतचे अधिकारी पुढारी जिल्हा परिषदच्या शाळेतच होते. आणि जिल्हा परिषदच्या शाळेचा पोरात जेवढा जीव आहे ना साहेब, तेवढा खाजगी शाळेचा नाही. हे सत्य आहे. कारण त्यांचा DNA तसा राहतो जिल्हा परिषदच्या गोष्टीचा. ते महापौर होते, ते महापौर आमचे पोरं, आमचे पोरं शिकले पाहिजे शिक्षणावर. आता ते मध्ये काय निघालं होतं खाजगी गावाच्या सगळ्या शाळा. ते नाशिकला तर खाजगी शाळाचं उद्घाटन झालं, तुम्हाला माहिती आहे का? दिंडोरीला सरकारी शाळा खाजगी कन्वर्ट झाली, तिचं उद्घाटन झालं. तिच्या उद्घाटनाला कोण आणलं होतं माहिती का? गौतमी पाटील. हो ना, काय लोक घडा. मी त्या दिवशी देवाला नवस केला, देवा या जन्मात मी पुरुष म्हणून जन्माला आलो, पुनर्जन्म आहे की नाही माहित नाही मला, पण पुढच्या जन्मात मला बाई कर, गौतमी पाटील कर. आपल्याला बघितले लोक काय करतात, हा जमाना आहे. मला गौतमी काहीचा राग नाही, पण कुठे काय करावं कुठे काय नाही करावं थोडं ते तारतम्य पाहिजे की नाही. तिचा विषय वेगळा आहे, तिचं काम वेगळं आहे. ती एक कलाकार म्हणून आहे, त्या त्या ठिकाणी वापरायला कोण मना केले. म्हणून पुन्हा आज या निमित्तानं चौघ्याला माझे हात जोडून विनंती आहे, खरंच चांगलं छापा. समाजाला खूप गरज आहे. समाज आतुरतेने तुमच्याकडे पाहतो की मला कोणी चांगलं सांगेल का, चांगलं शिकेल का. अनेक लोक आता गडावरचे नामदेव शास्त्री बघा, आमच्या देवगडचे भास्करगिरी महाराज यांची कीर्तन ऐका तुम्ही, एवढं चांगलं सांगते समाजाविषयी. म्हणून पुन्हा सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की मी सांगितलेल्या 5-6 गोष्टी विचार करा. तुम्हाला आणखीन काय करता आलं तर करा, पण पुढची पिढी 100 वर्षे कसं जगण्याचा विचार करा आणि देशावरचं आपलं कर्ज कमी कसं होईल याचा पण विचार करा. एक माणूस झाला, त्याला भरपूर दिलं, त्याला 2 पोरं झाले, त्या दोघाला दिलं, त्या दोघाला 2 झाले, त्याला भरपूर दिले. अरे पोर बाबा काहीतरी विचार करा, पुढे तर काहीतरी रोखा. आमचे अटल बिहारी बिगर लागण्याचे होते, आमच्या अब्दुल कलाम बिगर लागण्याचे होते, जयललिता बिगर लागण्याचे होते. मग काय झालं? तुम्हाला प्रॉब्लेम नसले एखाद्याला तर काय बिघडते त्याच्यात एवढं काय? आपल्यापेक्षा काय नाही तर नका होऊन देऊ. मी असं बोललो की त्याची बातमी होती. गोरगरिबाला पोरं नको असं म्हणले, भास्कर पेरीची जीभ घसरली गेलं. या अख्ख्या देशात काही घसरले, त्याचे घसरलं म्हणून येणार नाही. पण आम्ही घसरलो पटकन, आणि आमचं काम जादा इथे इकत ना. मीडियावाला तिथेच इकणारे छापायचं, इकणारे डोलं टाकायचं. समाज आमचं पाहतो ऐकतो तिथे लावून टाकायचं. लावा बाबा, आमचं काय म्हणणं नाही, पण चांगलं लावा ना. पुन्हा आपल्या सगळ्याचे माफी मागतो. बोलायच्या नादात एक अर्धा शब्द माझ्याकडून चुकीचा गेला असेल तर माफी मागतो. साठे परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, आपला कार्यक्रम सुंदर झाला. आपला चौफेर इथून पुढे त्याचं चौफेर फटकेबाजी चालू, समाजाला, परिसराला, जिल्ह्याला त्याचा फायदा हो असं पांडुरंग विठोबा यांनी प्रार्थना करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.